Hello students, welcome in today's lecture. Students, in last lecture we have started the topic bending stress and shear stress. Okay, up to today in that lecture we have seen all the theory related to bending stress. Okay, now today we are going to solve the problems on it. Okay. For problem, there is a one formula that is m upon I is equal to sigma upon y is equal to e upon r. तर हा फॉर्म्युला आहे, हा बेंडिंग स्ट्रेस इक्वेशन म्हणतात किंवा फ्लेक्झरल इक्वेशन आपण याला म्हणतो. या हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला होता. ओके, आपण पूर्ण थेरी बघितले बेंडिंग स्ट्रेस बद्दल. ओके, बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय, कसं डेव्हलप होतं, त्यानंतर त्याची सिंपल थेरी आहे बेंडिंगची. ओके, त्यानंतर प्युअर बेंडिंग म्हणजे काय, सिंपल थेरीची बेंडिंगची, त्या न्यूट्रल ॲक्सिस. ओके, त्यानंतर मॅक्झिमम स्ट्रेस डेव्हलप कुठं होतो हे आपण बघितलेलं. त्यानंतर आपण वेगवेगळे फॉर्म्युले बघितले त्याचे. म्हणजे जर आपण मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट काढायचं असेल वेगवेगळ्या बीमसाठी, म्हणजे जर सिम्पली सपोर्टेड असेल आणि त्याच्यावरती जर सेंटरला पॉईंट लोड अप्लाय होत असेल तर त्याचा बेंडिंग मुवमेंट किती येतं मॅक्झिमम, ते आपण फॉर्म्युला बघितलं. जर सिम्पली सपोर्टेड बीमच आहे त्याच्यावरती युडिएल आहे तर मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट किती येतं, त्याच्यासाठी लास्टला तुम्हाला एक चार्ट दिलेला बघा. तो चार्ट आपल्याला या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लागणार आहे. आणि हा प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचा आहे, एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय इज इक्वल टू ई अपॉन आर. तर हे एम म्हणजे मॅक्झिमम मुवमेंट ते तयार होणार आहे बीम वरती. आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया, त्या बेंडिंग मुवमेंट जो काय आपण बीम सेक्शन असणार आहे त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. सिग्मा म्हणजे स्ट्रेस, जो आपल्याला बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तो स्ट्रेस. वाय म्हणजे न्यूट्रल ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स. ओके, जिथं आपल्याला बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे, सॉरी बेंडिंग स्ट्रेस जो आपल्याला काढायचा आहे ते तो लेयर ते न्यूट्रल ॲक्सिस पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे वाय असतं. ई म्हणजे यंग्स मॉड्युलस ऑफ द मटेरियल आणि आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. हे आपण बघितलेलं मागच्या वेळी, प्रत्येकाचं मिनिंग आपण बघितलेलं. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला जास्तीत जास्त जो आहे तो एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. जर समजा रेडियस ऑफ कर्वेचर विचारला असेल किंवा यंग मॉड्युलस काढायला सांगितलं असेल वगैरे, तर आपण एम अपॉन आय इज इक्वल टू ई अपॉन आर असं फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणजे हा असं कंटिन्यू हा प्रॉब्लेम फॉर्म्युला जो आहे तो आपण यूज करायचा नाही आहे. आपल्याला काय एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय एवढा जास्तीत जास्त मोस्ट ऑफ टाइम हे आपल्याला यूज करावं लागतं. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला फक्त या फॉर्म्युल्यावरती बेंडिंग स्ट्रेस इक्वेशन चे प्रॉब्लेम डिपेंड आहेत. ठीक आहे, तर आजचं पहिला प्रॉब्लेम बघूया. पहिला प्रॉब्लेम आहे, अ टिम्बर बीम 150 mm wide and 300 mm deep is simply supported over a span of 4 meter. It carries a UDL of 10 kilonewton per meter over an entire span. Find the maximum and minimum bending stress induced in the section. Draw bending stress distribution diagram. Also find the radius of curvature if E is equal to 1.4 kilonewton per mm square. ओके, असा प्रॉब्लेम दिलेला आहे. काय प्रॉब्लेम आहे, एक टिम्बर बीम आहे 150 mm वाईड आणि 300 mm डीप. म्हणजे काय, 150 mm त्याची विड्थ आहे आणि 300 mm त्याची डेप्थ आहे. म्हणजे रेक्टँग्युलर सेक्शन हा आहे. म्हणजे टिम्बर जो आहे तो रेक्टँग्युलर सेक्शनचा आहे. जो बीम आपण बघणार आहोत त्याचं सेक्शन म्हणजे आहे क्रॉस सेक्शन, म्हणजे रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा बीम आहे. विड्थ आहे 150 mm आणि डेप्थ आहे 300 mm. इज सिम्पली सपोर्टेड ओव्हर अ स्पॅन ऑफ 4 मीटर. तो जो बीम आहे तो सिम्पली सपोर्टेड आहे आणि त्याचा लेंथ आहे टोटल 4 मीटर आहे. आता त्याच्यावरती लोड कुठला आहे, इट कॅरीज अ युडिएल ऑफ 10 किलोन्यूटन पर मीटर. त्या पूर्ण बीम वरती म्हणजे तेवढ्या लेंथ वरती 10 किलोन्यूटन पर मीटर एवढाचा काय आहे युडिएल टाईपचा लोड अप्लाय झालाय. आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम बेंडिंग स्ट्रेस इंड्युस्ड इन द सेक्शन. आपल्याला मॅक्झिमम आणि म्हणजे स्ट्रेस जो डेव्हलप होणार आहे बेंडिंग स्ट्रेस, ओके, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ड्रॉ बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. याच्याबरोबर आपल्याला त्याची बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम पण आहे ती आपल्याला बघायचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितले बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम कसे काढतात ते. म्हणजे आपण ज्यावेळी स्ट्रेस काढणार आहोत ती स्ट्रेस काढताना ते आपल्याला डायग्राम काढून ती आपल्याला दाखवायची आहे, स्ट्रेस डायग्राम. ओके, ऑल्सो फाइंड द रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे इथं रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे आर ची व्हॅल्यू देखील इथं आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि त्यासाठी यंग्स मॉड्युलस दिलाय त्यांनी 1.4 किलोन्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, ई ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे त्या बीमची. ठीक आहे, तर असा हा प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. गिवन डाटा काय काय दिलाय बघा.
विड्थ दिले B म्हणजे 150 mm, नंतर डेप्थ D आहे 300 mm, लेंथ दिले बीमची सिम्पली सपोर्टेड बीम असा हा क्रॉस सेक्शन आहे 150 mm आणि बाय 300 mm हा क्रॉस सेक्शन आहे. ओके, हा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन त्या वुडन बीमचा. त्यानंतर लेंथ म्हणजे जर तुम्ही बघितला लांबून तर तुम्हाला हा सिम्पली सपोर्टेड असा ह्या टाईपमध्ये दिसेल. टोटल लेंथ आहे त्याची 4 मीटर आणि त्याच्यावरती युडियल अप्लाय झाला आहे 10 किलो न्यूटन पर मीटरचा. ओके, इथं 10 किलो न्यूटन आहे, 10 किलो न्यूटनचा काय झाला आहे इथं युडियल इथं अप्लाय झालेला आहे. तर आपल्याला ई करायचं आहे. ई इज इक्वल टू ई इथं दिलेला आहे, त्या बीम मटेरियल जो आहे त्याचा ई दिलेला आहे 1.4 किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ओके, आता आपल्याला सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम काढायचं आहे. ओके, मॅक्झिमम स्ट्रेस मिनिमम स्ट्रेस. ठीक आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, असा हा प्रॉब्लेम आहे. आता बघूया आपण सॉल्व्ह करूया. आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे इथं एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय. हा फ्लेक्झरल फॉर्म्युला आहे, हा आपल्याला यूज करायचा आहे. तर आपल्याला दिलंय काय काय त्यांनी लोड दिलाय, बरोबर आहे, त्यानंतर क्रॉस सेक्शन दिलंय, त्यानंतर लेंथ दिले वगैरे. ठीक आहे, तर आपल्याला त्यामुळं आपण एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा आपल्याला काढायचं काय आहे, स्ट्रेस काढायचा आहे. म्हणजे स्ट्रेस सिग्मा अपॉन वाय हे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. एम अपॉन आय तर हा कंपल्सरी राहणारच. आपल्याला काढायचा आहे स्ट्रेस, म्हणून आपण सिग्मा अपॉन वाय इथपर्यंतच आपण घेतलं. ओके, इज इक्वल टू ई अपॉन आर जो आहे पुढे ते आपल्याला इथं लगेच घ्यायचं नाही, आपल्याला एवढा इथपर्यंतच घ्यायचा आहे फॉर्म्युला. आता इथं आपल्याला सिग्मा काढायचा आहे, म्हणून काय केलं, हे वाय जे आहे तिकडे डिवाइड झालं, मल्टिप्लाय झालं एम अपॉन आय इंटू वाय. एम म्हणजे काय तर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट जे तयार होणार आहे ते. आय म्हणजे काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया, आणि वाय म्हणजे काय, न्यूट्रल ॲक्सिसचं डिस्टन्स जे आहे, न्यूट्रल ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स. ओके, न्यूट्रल ॲक्सिस आपल्या ह्याच्या सेंटरला मिळतो न्यूट्रल ॲक्सिस. ठीक आहे, आता पहिला आपण एक एक व्हॅल्यू इथे काढून घेऊया. एम आय आणि वाय चे व्हॅल्यू काढायचे आहेत आपल्याला. पहिला आपण एम ची व्हॅल्यू काढून घ्या. मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट एम मॅक्स इज इक्वल टू डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8. डब्ल्यू ची व्हॅल्यू किती दिले तुम्हाला, दिले त्यांनी 10 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिलाय, बरोबर आहे, म्हणून 10 वापरलं इथं. त्यानंतर लेंथ किती दिले 4, म्हणजे इथं आपण कुठलंही कन्वर्जन केलं नाही आहे. डब्ल्यू दिलाय 4 दिलाय आहे सगळं डिवाइड बाय 8. हा फॉर्म्युला कुठून आला, तो जो मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा चार्ट दिलेला तुम्हाला त्या चार्ट मधून हा फॉर्म्युला येतो. वाटलं तर तुम्हाला आणखीन एकदा दाखवतो. आता हा चार्ट आहे बघा, सिम्पली सपोर्टेड बीम आहे. आता इथं आपल्याला कुठला दिला, युडियल, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग युडियल. ओके, आणि तर अशा वेळी तुमचा मॅक्झिमम मुवमेंट तो असतो सी ला, म्हणजे ह्या पॉईंटला मिळतो सेंटरला, आणि त्याचा फॉर्म्युला किती आहे डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8. जर पॉईंट लोड असेल सेंटरला तर ते डब्ल्यू एल बाय 4 होतो फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हे फॉर्म्युले जे चार्ट आहे ह्याची फॉर्म्युला आपल्याला लागतात. हा चार्ट महत्वाचा आहे. तर आता आपण वापरलंय कुठला, डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8 हा फॉर्म्युला वापरला आहे. ठीक आहे, का युडियल आहे सेंटरला, त्याचा मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट तयार होणार आहे डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8 एवढा. डब्ल्यू ची व्हॅल्यू 10, एल ची व्हॅल्यू 4 हे वापरलं, आपल्याला किती व्हॅल्यू मिळाली 20 किलो न्यूटन पर मीटर. म्हणजे आहे असं पण केलं कॅल्क्युलेशन, 20 किलो न्यूटन पर 20 किलो न्यूटन मीटर मिळालं. ओके, म्हणजे आता डब्ल्यू किती आहे तुमचा किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, आणि लेंथ किती आहे मीटर आहे. ओके, म्हणजे मीटर स्क्वेअर आणि ह्यातलं मीटर, 1 किलो कॅन्सल झालं, म्हणजे फक्त आपल्याला मिळालं किलो न्यूटन मीटर. मग आता याचं किलो न्यूटन आहे, याचं मीटर आहे. आपल्याला आता किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये करण्यासाठी 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. 20 ला 10⁻³ न मल्टिप्लाय केलं, किलो न्यूटनचं न्यूटन करण्यासाठी हे केलं. त्यानंतर मीटरचं एम एम मध्ये करायचं आहे, म्हणून आणखीन एकदा 10⁻³ न मल्टिप्लाय केलं. बघा 20 इंटू 10⁻³ हे कशासाठी केलं, किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये करण्यासाठी, आणि इंटू 10⁻³ कशासाठी केलं, मीटरचं एम एम मध्ये करण्यासाठी. म्हणजे 20 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ म्हणजे किती होईल 10⁻6. म्हणजे मॅक्झिमम मुवमेंट किती होईल तुमचा 20 इंटू 10⁻6 न्यूटन एम एम मध्ये मिळाला आपल्याला. ओके, लोएस्ट व्हर्जन मध्ये करून घ्यायचं आपल्याला युनिट मध्ये. ठीक आहे, हा झाला तुमचा मॅक्झिमम मुवमेंट. आता एम अपॉन आय काढायचा आहे. आय आय म्हणजे अबाउट न्यूट्रल, न्यूट्रल ऍक्सिसला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. न्यूट्रल ऍक्सिस कुठं असणार आहे सेंटरला, म्हणजे जिथं तुमचा एक्स ऍक्सिस आहे तिथं न्यूट्रल ऍक्सिस येणार आहे. एम आय एन ए इज इक्वल टू आय एक्स एक्स इज इक्वल टू बी डी क्यूब बाय 12. ओके, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट न्यूट्रल ऍक्सिस इज इक्वल टू बी डी क्यूब बाय 12 हा फॉर्म्युला आहे. अबाउट न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे आय एक्स एक्स, म्हणजे एक्स ऍक्सिसला न्यूट्रल ऍक्सिस आहे, त्यामुळं आय एक्स एक्सचा फॉर्म्युला. मग रेक्टँग्युलर सेक्शनचा आय एक्स चा फॉर्म्युला किती आहे बी डी क्यूब बाय 12 आहे.
बी ची व्हॅल्यू किती आहे 150 mm, विड्थ त्यांनी 150 दिले, डेप्थ 300, त्याचा क्यूब डिवाइड बाय 12. आय एक्सेस किती मिळाला 337.5 into 10⁶ mm⁴. ओके, हा तुमचा आय एक्सेस मिळाला 337.5 into 10⁶ mm⁴. म्हणजे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू पण इथं मिळाली. आता राहिलं वाय काढायचा आहे, डिस्टन्स फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस, दॅट इज वाय काढायचा आहे. वाय म्हणजे काय असणार आहे d/2, न्यूट्रल ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स. हे तुमचं आता हा न्यूट्रल ऍक्सिस आहे, हा न्यूट्रल ऍक्सिस पासून एक तर टॉपला किंवा बॉटमला तुमचा मॅक्झिमम मुवमेंट मिळतो रेक्टँग्युलर सेक्शनला. मग हे डिस्टन्स तुमचं न्यूट्रल ऍक्सिस हा सेंटर आहे, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स टोटल डेप्थ किती आहे 300 आहे. मग हे निम्म येणार, 300 डिवाइड बाय 2 केला की तुम्हाला हे वाय मिळेल. म्हणून तिथं काय केलं, y इज इक्वल टू d/2 म्हणजे 300 डिवाइड बाय 2 किती आलं 150 mm. ओके, हे y तुम्ही ह्या पद्धतीने काढलं. y मिळाला, i ची व्हॅल्यू मिळाली, m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता फॉर्म्युला जो होता सिग्मा इज इक्वल टू m/i into y, त्या फॉर्म्युल्यामध्ये यूज केले मी 20 into 10⁶ डिवाइडेड बाय i इज 337.5 into 10⁶ into 150. हे कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला सिग्मा मिळाला 8.89 न्यूटन पर mm². आता हा सिग्मा हा जो आहे हा रेक्टँग्युलर सेक्शन हा सिमेट्रिकल आहे, त्यामुळं त्याची व्हॅल्यू जी येणार आहे स्ट्रेस बॉटमला असेल टॉपला असेल, दोन्ही व्हॅल्यू काय असणार आहेत सेम असणार आहेत. म्हणजे सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम हे दोन्ही काय असणार आहेत वेगळे नाहीत, ते दोन्ही सेम अशी व्हॅल्यू येईल 8.89 न्यूटन पर mm². हा झाला तुमचा रेक्टँग्युलर सेक्शन साठी सिग्मा मॅक्स 8.89 न्यूटन पर mm² एवढा मिळाला. ओके, आता आपण काय करूया कॅल्क्युलेट रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे तुमचं एक जे ऑब्जेक्टिव्ह होतं ते काढायचं होतं, सिग्मा काढायचं होतं, म्हणजे मॅक्झिमम स्ट्रेस मिनिमम स्ट्रेस काढायचा होता, तो तुम्हाला इथं मिळाला 8.89. ठीक आहे, आता रेडियस ऑफ कर्वेचर करूया. आणखीन एकदा त्यांनी काय सांगितले, काय काढायला सांगितले तर रेडियस ऑफ कर्वेचर, आणि त्याचा फॉर्म्युला आता इथं काय करायचा m/i इज इक्वल टू E/r वापरायचं. आता आपण मागं सिग्मा आपण y वापरलं, आता इथं काय करायचं r काढायचं आपल्याला, त्यामुळं E/r वापरलं. r इज इक्वल टू आता हे r आहे तिथं डिवाइडेड बाय इकडे गेलं, म्हणजे हे तुमचं केल्यानंतर E डिवाइडेड बाय m इंटू हे i इकडे जाईल मल्टिप्लाय होईल, म्हणजे E/m इंटू i. E ची व्हॅल्यू त्यांनी दिली 1.4 इंटू 10⁻3, m ची व्हॅल्यू आपण काढले 20 इंटू 10⁶ इंटू i इज इक्वल टू 337.5 इंटू 10⁶. हे सगळं केलं, r ची व्हॅल्यू काढली 23625 mm. एवढं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला एवढं मिळालं, हे mm मध्ये मिळालं. रेडियस ऑफ आहे, हा रेडियस आहे, रेडियस म्हणजे एक डिस्टन्स असणार आहे म्हणून हे mm मध्ये आलं. ओके, 23625 mm. आता हे आपण मीटर मध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे ह्याला डिवाइड बाय 1000 केलं की आपल्याला किती मिळेल 23.62 मीटर एवढं मिळालं आपल्याला. ओके, r इज इक्वल टू 23.62 मीटर. ह्याला काय केलं 1000 डिवाइड केल्यावर की हे आपल्याला काय मिळालं मीटर मध्ये मिळालं. इथे तुमचा हा प्रॉब्लेम संपतो. आपण इथं सिग्मा काढला, आर काढला. आता त्यांनी काय सांगितलेलं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढा म्हणून सांगितलेलं, त्यामुळे आपण काय करूया, हा प्रॉब्लेम होता, हा तुमचा रेक्टँग्युलर सेक्शन 150/300 चा. ओके, याचे प्रोजेक्शन असे घेतले, ह्याचे प्रोजेक्शन बॉटम मधून प्रोजेक्शन, टॉप मधून प्रोजेक्शन, आणि हा न्यूट्रल ऍक्सिस दाखवला. न्यूट्रल ऍक्सिस हा इथं आला. आता ही तुमची व्हर्टिकल लाईन एक ड्रॉ करायची, ही बेसलाईन झाली. ओके, इकडे एक आता हे बॉटमला, आता ही सिम्पली सपोर्टेड बीम आहे, म्हणजे बॉटमला इथं काय होणार आहे टेन्शन क्रिएट होणार आहे, टॉपला कॉम्प्रेशन. टेन्शन ही असं होणार, कॉम्प्रेशन. इथं 8.8 दोन्हीची व्हॅल्यू सेम असणार आहे. रेक्टँग्युलर सेक्शन आहे, सिमेट्रिकल असल्यामुळं सिग्माची व्हॅल्यूची काय असणार आहे बेंडिंग स्ट्रेस दोन्हीकडे सेम असणार आहे. इथं तुमचं 8.89, इकडे पण 8.89, हे तुम्ही असं दाखवायचं. ओके, हा तुमचा प्रॉब्लेम इथं संपतो. ही झाली तुमची बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊया. A timber beam 200 mm wide and 300 mm deep is simply supported over a span of 3 meter. It carries an UDL of 10 kN per meter over entire span and a central point load of 12 kN per meter over entire span and a central point load of 10 kN. Determine the maximum bending stress induced in the section. Draw bending stress distribution diagram. आता बघा हा प्रॉब्लेम कसा आहे, टिम्बर बीमच आहे, 200 mm वाईड आणि 300 mm डेप्थ, म्हणजे 200 mm त्याची विड्थ आहे, 300 mm डेप्थ आहे, आणि तो सिम्पली सपोर्टेड आहे ओव्हर अ स्पॅन ऑफ 3 मीटर. ओके, म्हणजे असा स्पॅन आहे 3 मीटरचा टोटल.
इट कॅरीज अन युडियल ऑफ 12 किलोन्यूटन पर मीटर ओव्हर एंटायर स्पॅन. पूर्ण लेंथ वरती ए टू बी म्हणजे 3 मीटर स्पॅन वरती टोटल युडियल आहे 12 किलोन्यूटन पर मीटरचा. अँड अ सेंट्रल पॉइंट लोड ऑफ 10 किलोन्यूटन आणि ह्याच्या सेंटरला 10 किलोन्यूटनचा पॉइंट लोड इथं अप्लाय केलाय. म्हणजे युडियल पण आहे आणि पॉइंट लोड पण इथं अप्लाय केलाय सेंटरला. 12 किलोन्यूटन पर मीटरचा हा युडियल आहे पूर्ण स्पॅन वरती पसरलेला. 3 मीटरच्या स्पॅन वरती हा पूर्ण पसरलाय हा युडियल. आणि त्याच्या सेंट्रल म्हणजे ए आणि बी च्या सेंटर म्हणजे ए पासून 1.5 बी पासून 1.5 वरती 10 किलो न्यूटन एवढा पॉइंट लोड आहे. तर या दोन्ही फोर्समुळे आपल्याला जो मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट होतो तो काढायला लागणार आहे. त्यामुळे आपल्याला हे लोड दिले. आता आपल्याला काढायचं आहे डिटरमाइन मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस. म्हणजे ह्या लोडमुळे जो स्ट्रेस डेव्हलप होणार आहे या बीम मध्ये तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि त्याच्याबरोबर आपल्याला त्याची स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम ड्रॉ करायची आहे. ओके, असा हा प्रॉब्लेम आहे. विड्थ दिले 200, डेप्थ दिले 300, लेंथ 3 मीटर. त्यानंतर विड्थ तुम्हाला दिले हे सॉरी हा युडियल दिलाय 12 किलो न्यूटन पर मीटर आणि कॅपिटल डब्ल्यू म्हणजे तुमचा पॉइंट लोड दिलाय 10 किलो न्यूटनचा. असं एक गिवन डाटा दिलेला आहे. काढायचा आहे आपल्याला सिग्मा. ओके, म्हणजे मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस जे डेव्हलप होणार आहे ते काढायचं आहे. हा तुमचा हा प्रॉब्लेम आहे. असा हा सेक्शन आहे 200/300 चा. फॉर्म्युला आपल्याला हाच वापरायचा आहे. मगाशी आपण जो सॉल्व्ह केला तोच m अपॉन i इज इक्वल टू सिग्मा अपॉन y. काढायचा आहे आपल्याला सिग्मा. सिग्मा इज इक्वल टू m मॅक्झिमम डिवाइड बाय i डिवाइड इंटू y मॅक्झिमम. म्हणजे तुमचं मॅक्झिमम डिस्टन्स असेल तर तुम्हाला m मॅक्झिमम मिळेल. आता m मॅक्झिमम काढायचा आहे म्हणजे मॅक्झिमम मुवमेंट तिथं तयार होणार आहे. आता इथं दोन कारण आहेत मुवमेंट तयार व्हायची. एक युडियल मुळे मॅक्झिमम मुवमेंट होणार आहे त्याच्या सेंटरलाच होईल. म्हणजे सिम्पली सपोर्टेडला जो काही मुवमेंट तयार होतो बेंडिंग मुवमेंट तो त्याच्या सेंटरलाच होतो. म्हणजे WL²/8 म्हणजे आता हा युडियल मुळे होणार आहे त्यामुळे किती असतो युडियल ला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट WL²/8 असतं. आता ह्याच्याबरोबरच इथं पॉइंट लोड पण अप्लाय झालेला आहे म्हणून त्याचा फॉर्म्युला काय आहे. जर पॉइंट लोड सेंटरला अप्लाय होत असेल आणि त्याचा मॅक्झिमम मुवमेंटचा फॉर्म्युला आहे WL/4. हे मगाशी चार्ट मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. WL²/8 प्लस WL/4 म्हणजे दोन्हीमुळे इथं मॅक्झिमम मुवमेंट सेंटरलाच तयार होणार आहे. म्हणून इथं ऍडिशन केलेलं आहे WL²/8 प्लस WL/4. आता हे W म्हणजे काय तर युडियलची इंटेन्सिटी किती आहे 12 किलो न्यूटन पर मीटर म्हणून 12 इथं वापरला. लेंथ किती आहे तुमची 3 मीटर आहे म्हणून 3 चा स्क्वेअर डिवाइड बाय 8 म्हणजे हा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू काढलाय. प्लस WL/4. आता इथं W कुठला आहे कॅपिटल W वापरायचा. कॅपिटल म्हणजे काय 10 किलो न्यूटन. पॉइंट लोड हा फॉर्म्युला आहे तो पॉइंट लोड साठीचा आहे मॅक्झिमम मुवमेंटचा. म्हणून इथं कॅपिटल W म्हणजे पॉइंट लोडची व्हॅल्यू किती आहे 10 इंटू L 3 मीटर डिवाइड बाय 4. कॅल्क्युलेशन करा तुम्हाला मिळेल याची व्हॅल्यू 13.5 याची व्हॅल्यू 7.5 बेरीज केल्यावर मिळेल आपल्याला 21 किलो न्यूटन मीटर. हा मॅक्झिमम मुवमेंट झाला. दोन्ही टाईपच्या लोडमुळे डेव्हलप होणारा हा लोड आहे सॉरी हा मॅक्झिमम मुवमेंट आहे 21 किलो न्यूटन मीटर सेंटरला. आता हा किलो न्यूटन मीटरचा कन्वर्जन आपल्याला न्यूटन mm मध्ये केलं म्हणजे किलो न्यूटनचं न्यूटन करण्यासाठी 10³ न मल्टिप्लाय करायचं. मीटरचं mm मध्ये करण्यासाठी 10³ न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 10³ आणि 10³ त्यांचं किती होईल 10⁶ होईल. म्हणजे 21 इंटू 10⁶ न्यूटन mm हा तुमचा मॅक्झिमम मुवमेंट तयार होईल या दोन्ही लोडमुळे. ओके, आता आपण m मॅक्स काढलं. आता काढायचं या फॉर्म्युल्यामध्ये आपण m मॅक्स काढलं I काढायचं आणि नंतर y काढायचं. I काढूया आता मॅक्झिमम किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट न्यूट्रल ऍक्सिस. न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे सेंटरला असतं. INA इज इक्वल टू IXX. म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस याचा रेक्टँग्युलर सेक्शन साठी x ऍक्सिसलाच असतो बरोबर आहे. म्हणून IXX चा फॉर्म्युला काय आहे रेक्टँग्युलर सेक्शन साठी BD³/12. B ची व्हॅल्यू 200 आहे डेप्थ आहे 300 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12. IXX मिळाला 45 इंटू 10⁷ mm⁴. ओके, ही तुमची मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू मिळाली. IXX इज इक्वल टू 45 इंटू 10⁷. हे झालं. आता डेप्थ आता तुम्ही y ची व्हॅल्यू घ्या म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स टॉपला किंवा बॉटमला ते किती असणार आहे D/2 म्हणजे टोटल डेप्थ त्याच्या निम्म असणार आहे कारण न्यूट्रल ऍक्सिस सेंटरला आहे बरोबर आणि मॅक्झिमम मुवमेंट एक तर टॉपला असतो किंवा एकदम बॉटमला असतो कधी जर रेक्टँग्युलर सेक्शन असेल म्हणजे सिमेट्रिकल सेक्शन असेल तर D/2 म्हणजे टोटल डेप्थ डिवाइड बाय 2 म्हणजे तुम्हाला y मिळेल 150 mm. ठीक आहे.
हा y ची व्हॅल्यू मिळाली, I ची व्हॅल्यू मिळाली, त्यानंतर मोमेंट मॅक्झिमम मिळाले. या फॉर्म्युल्यामध्ये यूज करा सिग्मा मॅक्स इज इक्वल टू एम मॅक्स डिवाइड बाय आय एन ए इंटू वाय. ओके, एम मॅक्स ची व्हॅल्यू 21 इंटू 10⁶ डिवाइड बाय आय 45 इंटू 10⁷ इंटू 150. हे व्हॅल्यू वापरल्या कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला मिळालं सिग्मा मॅक्झिमम. म्हणजे दोन्ही ठिकाणचा सिग्मा जो येतोय म्हणजे टॉपचा किंवा बॉटमचा येईल 7 न्यूटन पर mm². ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला स्ट्रेस मिळाला एवढा. आता त्याची डायग्राम काढूया, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. सॉरी, जशी डायग्राम आपण याला काढली, ही डायग्राम आहे ते सेम डायग्राम अशी काढायची आहे. इथं फक्त व्हॅल्यू बदलणार, इथं 7 न्यूटन पर mm² येईल आणि इथं पण 7 न्यूटन पर mm² येईल. इथं तुमची जे काही डेप्थ आणि विड्थ जी दिली आहे, 200 mm विड्थ दिले, इथं 300 mm डेप्थ आहे. हे अशी सेम डायग्राम काढायची आणि इथं ओके हे असे काढून इथं फक्त व्हॅल्यू बदलणार, सेम डायग्राम येईल. व्हॅल्यू इथं 7 न्यूटन पर mm² इथं येईल 7 न्यूटन पर mm² येईल. ओके, ही तुमची स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम येईल त्याची. ओके, हे दोन प्रॉब्लेम इथं आपले संपतात. ओके, थँक्यू व्हेरी मच.